हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. सो आज मी मिनी ब्लॉग बनवते आहे आणि माझ्यासोबत आहे इरा, कारण इरा जस्ट स्कूलमधनं आली आहे. आर्या स्कूलमधनं यायची आहे, ती आता सुटेल थोड्या वेळात. सो आम्ही जाऊ तिला घ्यायला आणि आम्ही छान रेडी झालो आहोत, कारण की आम्ही चाललो आहोत बाहेर. तो कुठे चाललो आहोत, काय करणार आहोत, सगळं काही शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड फॉर दॅट. येस, गुड नाईट. तर आम्ही निघालो आणि आलो आमच्या फर्स्ट टेम्पलला, जिथे खूप सारे मंकी असतात. तर मम्मीने ना ॲज युजल खूप सारे बनाना आणले होते मंकीसाठी. तर श्रीने, आर्याने, इराने सगळ्यांनी खूप सारे असे मंकीजला बनाना भरवले. आणि त्या आर्याचा हॅपीनेस तुम्हाला दिसलाच असेल की किती खुश झाली आहे ती मंकीला बनाना देऊन. सो ह्या टेम्पलनंतर आम्ही नेक्स्ट टेम्पलला जिथे गेलो होतो, तर तिथे ना महाप्रसादसुद्धा होता. तर वरण भात आणि भाजी होती. तर ही भाजी ना माझी खूप जास्त फेवरेट आहे, खूप टेस्टी लागते. आणि मग जेवण झाल्यानंतर थोडा वेळ मी तिथेच रिलॅक्स बसले. आणि इथे पहा, हा निसर्ग खूप अमेझिंग आहे. इथला मंदिराच्या आसपासचा जो निसर्ग आहे तो. सो मी इथे बसली होती, तर श्रीने तोपर्यंत इथला व्ह्यू घेतला. त्यानंतर नेक्स्ट टेम्पलला जिथे आम्ही गेलो ना, तिथे हा एक डॉगी होता ज्याला खोबरं खायचं होतं. आणि खोबरं खाणारा डॉगी मी पहिल्यांदाच पाहिला. तर श्रीमा त्याला खोबरं फोडून देत होता, म्हणजे नारळातलं खोबरं काढून देत होता. आणि त्यानंतर मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत होतो आम्ही. आणि ना घरी येताना परत आम्ही त्याच टेम्पलला आलो जिथे खूप सारे मंकी होते, कारण यावेळेला ना सगळे मंकी त्यांच्या बेबीसोबत आले होते. आणि येताना मग हा मस्त असा खडकवासल्याचा व्ह्यू एन्जॉय केला. कसा वाटला मिनी व्लॉग नक्की शेअर करा.